मराठी नाट्यभूमी महाराष्ट्रातल्या विविध बोलीभाषा, संगीत, नाट्यकला, संस्कृतीतून समृद्ध झाली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड इथे झालं, त्यावेळी ते बोलत होते। नाटक हे लेखकापासून सुरू होऊन प्रेक्षकापर्यंत संपतं, मात्र नाटक हे शेकडो हातांचं यश असतं, असं ते म्हणाले। विषय, दिग्दर्शन, संगीत, नाट्य सादरीकरण यातली चाकोरी मोडण्यासाठी नवीन प्रयोगांची गरज असते। या प्रयोगांमुळेच मराठी रंगभूमी ताजीतवानी झाली आहे, असं ते म्हणाले। नाटक हे लेखकापासून सुरू होतं आणि प्रेक्षकापाशी संपतं, तोपर्यंत त्याला शेकडो हात लागलेले असतात आणि शेकडो हातांचं यश असतं हे आपण स्वतः निर्विवादपणे कबूल करत असता ही देखील वास्तवता आहे। आणि म्हणून त्यामध्ये प्रत्येकाची तरा वेगळी असते, प्रत्येकाचं योगदान वेगवेगळ्या प्रकारचं असतं, परंतु सगळ्यांचा प्राण एकच असतो, तो म्हणजे मराठी रंगभूमी। सगळ्यांचा उद्देश एक असतो, मराठी रंगभूमी। आणि म्हणून मराठी रंगभूमी महाराष्ट्रातील अनेक विविध कलांच्या, संस्कृतीच्या, बोलीभाषांच्या समावेशातून समृद्ध झाली आहे। यावेळी स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्य निमंत्रक उद्योग मंत्री उदय सामंत, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, निमंत्रक उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपस्थित होते। या सोहळ्याची सुरुवात आज सकाळी नाट्य दिंडीनं करण्यात आली। चिंचवड इथल्या मोरया गोसावी मंदिरापासून या दिंडीला सुरुवात झाली। शासनानं मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असून कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करावा। नाट्यकलेसाठी सराव फार गरजेचा असून त्याकडे कलाकारांनी विशेष लक्ष देणं आणि पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी नाट्य रसिकांनी प्रयत्न करणं, या 3 गोष्टी नाट्यसृष्टीसाठी महत्त्वाच्या आहेत, असं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितलं। आणि यानंतरच्या